नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण सोप्या पद्धतीनं मऊ लुसलुशीत मार्केटपेक्षा चविष्ट असा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी हे हिरा बेसन घेतलेलं आहे. हे पहिल्यांदा आपण एका बाउलमध्ये काढून ठेवूया. आता आपण दुसरे एक पातेलं घेतलेलं आहे. ज्या वाटीनं आपण बेसन मोजलं त्याच वाटीनं हे 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्यातलं पहिल्यांदा आपण हे पाऊण वाटी पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पाव वाटी पाणी गरज वाटली तर आपण वापरणार आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ, त्यामध्ये टाकूया आहे पोहे खायच्या चमच्यानं 3 चमचे साखर, आता ह्याच पोहे खायच्या चमच्यानं अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड टाकून घ्यायचं आहे. असं हे सायट्रिक ॲसिड मार्केटमध्ये मिळतं. या सायट्रिक ॲसिडला लिंबू फूल किंवा लिंबू सत्व असंही बोललं जातं. आता ह्यामध्ये आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहे. दोन आणि हे 3 असं हे 3 टेबलस्पून तेल आपण ह्यामध्ये टाकून घेतले. आता हे मीठ, साखर आणि सायट्रिक ॲसिड आपण ह्या पाण्यामध्ये चांगलं विरघळून घेऊया. बघा आता मीठ, साखर, सायट्रिक ॲसिड आणि तेल हे एकजीव झालेलं आहे. साखर पूर्ण विरघळलेली आहे. त्यामध्ये आता ह्या 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं खिसून घेतले. मिरच्या मी ठेचून घेतलेत आणि 1 इंच आलं हे खिसून घेतलेलं आहे. हे ह्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये आता हे पीठ थोडं थोडं टाकत एकसारखं गाठी फोडत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पीठ टाका आणि एकसारखं हलवत राहा, म्हणजे ह्यामध्ये गाठी न होता हे चांगलं मिक्स होतं. असं थोडं थोडं पीठ टाकत ह्या गाठी फोडत मी हे पीठ एकजीव करून घेते. हे पीठ आपलं एकजीव होईपर्यंत गॅसवर मी पातेल्यात पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे आणि ज्या भांड्यात आपण ढोकळा करणार आहे त्या भांड्याला पण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ आपल्याला डब्यामध्ये पटकन ओतता येतं आणि ढोकळा आपला चांगला उकळलेल्या पाण्यात ठेवल्यामुळं शिजला जातो. हे आता पीठ मी एकजीव करून घेते. बघा पाऊण वाटी पाण्यामध्ये हे पीठ इतपत पातळ झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा ही इनो पावडर टाकून घ्यायची आहे. तुम्ही इनो पावडर ऐवजी अर्धा चमचा खायचा सोडा वापरला तरी चालेल. आणि ह्या पावडरवर थोडं आणखी 1-2 चमचे मी पाणी टाकून घेते, म्हणजे हे पीठ आपल्याला जसं हवं तसं पातळ होतं. आणि हे आता पटपट हलवून एकसारखं करून घ्यायचं आहे. बघा पीठ कसं छान फुलायला सुरुवात झालेली आहे. जसं हलवत जाऊ तसं हे हलकं होतं. बघा हे इतपत पातळ हवं. बघा हे 2 मिनटं फेटल्यानंतर कसं छान हलकं झालेलं आहे. हे आता पहिल्यांदाच तेल लावून ठेवलेल्या ह्या कुकरच्या डब्यामध्ये मी ओतून घेते. हा डबा आपण पटकन पाण्यामध्ये ठेवून घेऊया. गॅसची फ्लेम आपण ही मिडियम करून ह्या पाण्याला उकळी आणून घेतलेली आहे. हा डबा आता ह्या चाळणीवर ठेवलेला आहे. त्याच्यावर आता हे दुसरं झाकण झाकूया आणि त्यावर एक झाकण झाकून हा गॅसच्या मिडियम फ्लेमवर बरोबर 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 20 मिनटं होईपर्यंत हा उघडून बघू नका. आता आपण ढोकळा शिजेपर्यंत ढोकळ्यावर टाकायला फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी ह्या पातेल्यात मी हे साधारण 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकूया ही 1 चमचाभर मोहरी चांगली तडतडू द्या.
मोहरी तडतडली. आता त्यामध्ये टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग. त्या हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्या मी 2 मिरच्या वापरलेत. आता टाकूया त्यामध्ये हा कढीपत्ता. थोडं परतून घ्या. ह्यामध्ये आता आपण अर्धी वाटी पाणी ओतून घेणार आहे. आता ह्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ. अगदी 1 चिमटभर मीठ मी टाकून घेतलेलं आहे. आणि ही 1 चमचा साखर. आणि ह्या पाण्याला उकळी आणून हे आपण थंड करून घ्यायचं आहे. बघा ह्या फोडणीला उकळी आलेली आहे. हा गॅस मी आता बंद करते आणि फोडणी चांगली थंड करून घेऊया. बघूया आता ढोकळा आपला तयार झाला आहे का. बघूया आता ही टूथपिक ह्यामध्ये टोचून बघा. टूथपिकला आता हे पीठ लागत नाही, म्हणजे हा ढोकळा आपला तयार झालेला आहे. 20 मिनटं झाल्यानंतर मी हा ढोकळा तयार झाला आहे का बघितलं होतं. तेव्हा ह्या टूथपिकला थोडंसं पीठ लागलं, म्हणून अजून मी एक 10 मिनटं हा वाफवून घेतला. आता हा आपण चाळणीमधनं काढून पूर्णपणे थंड करून घेऊया. बघूया आता ढोकळा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. ह्या ढोकळ्याच्या सगळ्या अशा कडा सोडवून घ्या आणि हा एका डिशमध्ये काढून घेऊया. वाव, मस्तच. बघा किती स्पॉन्जी ढोकळा आपला छान झालेला आहे. ह्यावर आता ही थंड झालेली फोडणी ओतून घेऊया. या फोडणीमुळं हा ढोकळा खात असताना आपल्याला घास लागत नाही, म्हणून हे पाणी असं थोडं थोडं करून ह्या ढोकळ्यामध्ये मुरवून घेऊया. हा ढोकळा आपण आता कापून घेऊया. बघा किती स्पॉन्जी छान झालेला आहे. आता ह्या ढोकळ्याचे आपण आपल्या आवडीप्रमाणे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. बघा मैत्रिणींनो, सोप्या पद्धतीनं मार्केटपेक्षा स्पॉन्जी असा हा आपला मऊ लुसलुशीत ढोकळा तयार झाला आहे. बघा माझी ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपीला लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच राहू. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.